नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. महर्षी अगस्त्य ऋषींच्या आणि महर्ष महामती महाराजांच्या या पवित्र भूमीत अकोले तालुका भव्य कीर्तन महोत्सव 3 वर्षापूर्वी वैश्विक महामारीच्या अगोदर घेण्यात आला. त्याला अत्यंत चांगला असा प्रतिसाद मिळाला. त्याच विषयाला खऱ्या अर्थानं पुढे नेण्याकरता ज्या संत साधू ऋषी मुनींनी या पवित्र भूमीमध्ये तपोभूमी म्हणून आपली निवड केली, ते श्रद्धेय संत सद्गुरू यशवंत बाबाजी महाराज राममाळ उंच खडक, श्री संत सद्गुरू स्वामी सुंदरगिरीजी महाराज म्हाळादेवी, ब्रह्मलीन श्री महंत सुभाषपुरीजी महाराज कळस आणि स्वामी शिवानंदगिरीजी महाराज विठे, तसेच परमश्रद्धेय संत बालयोगी महाराज दत्तानंदजी ओतूरकर या संत पंचायतनाच्या पुण्यस्मरणार्थ अकोले तालुक्यातील तमाम वारकरी संप्रदाय आणि भक्तभाविकांच्या सहयोग सहकार्यातून येत्या 3 जानेवारी 2023 ते 9 जानेवारी 2023 या पर्वणीमध्ये भव्य आणि दिव्य असा कीर्तन महोत्सव संपन्न होत आहे. आणि त्यानिमित्तानं आपणा सर्वांना आवाहन करण्याकरता आम्ही आपल्यासमोर आलो आहोत. खरं तर ज्या संतांनी या विश्वाला शांती दिली, या संतांनी जगाला धर्म शिकवला, ते संत आपल्याला जागवतात, ते संत आपल्याला सांभाळतात आणि संत आपल्याला शिकवतात. अशा संतांचं पुण्यस्मरण होणं म्हणजे पाठीमागे वळून पाहावं आणि पुढे चालण्याकरता आपल्याला आशीर्वाद मिळावे, याकरता हा पुण्यस्मरण सोहळ्याच्या निमित्तानं हा कीर्तन महोत्सव आयोजित केला आहे. महर्ष अगस्त्य आध्यात्मिक व सामाजिक सेवा प्रतिष्ठानचे सन्माननीय अध्यक्ष श्री विठ्ठलरावजी चासकर साहेब, या सामाजिक व सेवा प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष सन्माननीय श्री मधुकररावजी नवले तथा सर्वांचे प्रिय भाऊ आणि आम्ही सर्व वारकरी सांप्रदायिक मंडळी, त्यामध्ये हरिभक्तीपरायण आमचे रामचंद्र महाराज वावळे बाबा, बाळासाहेब पाटील भांगरे, हरिभक्तीपरायण शांताराम महाराज पापळ, श्री हरिभक्तीपरायण साहेबराव दादा देवकर, श्री हरिभक्तीपरायण उल्हासजी गोडसे साहेब, श्री हरिभक्तीपरायण विठ्ठल पाटील धुमाळ आणि आमच्या भगिनी सौभाग्यवती घुलेताई, या सर्वांच्या सहयोग सहकार्यातून या मंडळाच्या माध्यमातून हा आणि आम्हा सर्वांचं प्रेरणास्थान आणि या तालुक्याचे लोकनेते सन्माननीय श्री सीताराम पाटील गायकर साहेब यांच्या विशेष सहकार्यातून हा भव्य दिव्य कीर्तन महोत्सव संपन्न केला जात आहे. आणि त्याकरता तालुक्यातील तमाम सर्व भक्तभाविकांनी याला उदंड प्रतिसाद दिलेलाही होता आणि लाभेल अशी एक प्रकारची विज्ञापना व्यक्त करतो. रामकृष्ण हरी. अकोले आणि संगमनेर तालुक्यातील तमाम नागरिक बंधू भगिनींना नम्र आवाहन आहे. माझ्या अगोदर हरिभक्तीपरायण विवेक महाराज यांनी सविस्तर प्रस्तावना केलेली आहे. अकोले तालुक्यामध्ये महर्षी अगस्त्य आध्यात्मिक व सामाजिक प्रतिष्ठानाची स्थापना ही 2020 साली केली आणि त्यावर्षी अकोले शहरातील ITI ग्राउंडवर भव्य कीर्तन महोत्सवाचं आयोजन केलं होतं. नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद होता. महाराष्ट्रातील ख्यातकीर्त कीर्तनकार आले होते. संत विचार, अध्यात्माबद्दलची विशेष माहिती आणि मानवी जीवनात आध्यात्मिक क्षेत्राचं स्थान काय याविषयी फार उत्तम प्रबोधन त्या काळी झालेलं होतं. मध्ये कोरोनाच्यामुळं 2 वर्ष खंडित झालेत
आणि आता परत 2022 साली हाच भव्य कीर्तन महोत्सवाचा कार्यक्रम परत आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये कोणते महाराज आपल्याला संबोधित करणार आहे, कीर्तन सेवा सादर करणार आहेत, हे माझ्यानंतर गायकर साहेब बोलणार आहेत. पण मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की दांभिकतेनं उगाचच आम्ही राजकीय लोकांनी आध्यात्मिक क्षेत्राकडं दुर्लक्ष करू नये असं मला प्रामाणिकपणे वाटतं. राजकीय क्षेत्र, अध्यात्म, विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड पण घालता आली पाहिजे. अर्थात अध्यात्म म्हटलं म्हणजे फक्त हिंदू धर्म आहे असं पण आम्ही म्हणत नाही. प्रत्येक धर्माला आपापल्या तत्त्वज्ञानानुसार काम करण्याचा वाव आहे. पण मानवी जीवनाच्या मध्ये हे आपण मान्य करायला पाहिजे की स्वतःचा प्रपंच, समाजाचा प्रपंच अगर संपूर्ण देशाचं कामकाज पाहत असताना राजकारणाचं अधिष्ठानसुद्धा अध्यात्म असायला हवं आहे. राजकीय माणसाला सुद्धा समाजाच्या बरोबर नाळ जोडत असताना आपण त्याचे सेवक आहोत. आपली म्हणून एक नैतिक मूल्यांची समाजाच्यापर्यंत ओळख निर्माण होणं हे त्यासाठी पण आवश्यक आहे. आणि त्याशिवाय प्रत्येक नागरिकाच्या मध्ये नैतिक मूल्याची जर जोपासना करायची असेल तर त्यासाठी जितकं शिक्षण आवश्यक आहे तेवढंच माणसाचं जे मन आहे ते मन फक्तच काय अन्न, वस्त्र, निवारा एवढ्यावर त्याचं पोट भरत नाही. मनाची भूक ही त्यापेक्षा पुढची आहे आणि ती भूक अध्यात्माची सुद्धा. मानवी मनाचं कोणत्याही प्रकारचं संगोपन आपण करू पाहत असू तरीही सुद्धा मानवी मन अध्यात्माच्या प्रबोधनानुसार, अध्यात्माच्या तत्त्वज्ञानानुसार तयार होतं. याची जाणीव आपण ठेवण्याची गरज असते. म्हणून संत विचार काय आहेत, आपण जेव्हा आपलं स्वतःचं जीवन अगर आपल्या कुटुंबाचं जीवन सुरळीतपणे पुढं नेऊ पाहत असतो त्या जीवनाला दिशा दाखवण्याचं काम हे अध्यात्म करतं, सांप्रदायिक क्षेत्र करतं, वारकरी समाज करतो. जे जे काही असे समाज आहेत ते सर्व समाज वेळोवेळी हे समाजातल्या प्रत्येक घटकाला, प्रत्येक माणसाला दिशा देत असतात. संतांचा विचार बाजूला करून ना राजकारण चालू शकेल, ना समाजकारण चालेल, ना कुटुंबाचं व्यवस्थापन चालेल, ना प्रत्येक व्यक्तीचं जीवन. या सर्वांच्यासाठी संतांचे विचार हे लाख मोलाचे आहेत. प्रत्येक धर्मातल्या संतांचे विचार, हा विचार बाजूला करून आज समाज चाललाय की काय असं अनेक वेळेला वाटतं. दिवसागणिक समाजातली प्रत्येक व्यक्तिगत पातळीवरची मूल्य अगर समाजाची मूल्य ही काही अंशी तरी ते ढासळल्याचं चित्र आज आपल्या सर्वांना दिसतं आहे. अशा वेळेला संतांचा विचार हा एक तारक विचार आहे. हा विचार जर आपण प्रत्येक नागरिकाच्यापर्यंत पोहोचवला तर तो त्याचं जीवन सुकर करण्यासाठी निश्चितपणे त्याचा उपयोग होतो. केवळ भोगवादमध्ये माणसाचं जीवन नाही, केवळ ऐहिक सुख म्हणजे माणसाचं जीवन नाही, त्याही पुढे जाऊन संतांचे विचार अनुकरण करणं आणि संत विचारानं आपल्या जीवनाचा प्रवास करणं, यामध्ये जो आनंद आहे तो आनंद काही न्याराच आहे. त्याच्या इतका आनंद कशात पण मिळत नाही. मी एक छोटंसं उदाहरण देईल. इंदोरमध्ये मी होतो आणि आजोबाकडं तो नातू सारखा यायचा आणि मध्येच म्हणायचा, बाबा बहुत मज्जा आ गई, बहुत मज्जा आ गई. बाबाने ऐकलं तोवर ऐकलं आणि बाबा म्हटले, बहुत मज्जा नाही रे, असं म्हण की बहुत आनंद हो गया, बहुत आनंद हो गया. मज्जा आणि आनंद, भोगविलासी जीवन अगर ऐहिक सुखाचा म्हणून एक सातत्यानं लालसा बाळगून जगण्याचा प्रकार, ह्याच्याही पेक्षा वेगळं आनंदाचं जीवन, स्वास्थ्याचं जीवन, समाधानाचं जीवन हे जर कोणतं असेल तर ते आध्यात्मिक क्षेत्रामध्ये समजून घ्यावे संत विचार आणि त्यानुसार जगावं आपलं जीवन, असं माझं स्वतःचं मत आहे. म्हणून विठ्ठलराव चासकर साहेब असो, गायकर साहेब असो, आम्ही असो, आम्हाला असं वाटतंय की या तालुक्यामध्ये वारकरी संप्रदायाला जिथं जिथं आपली मदत होईल ती मदत आपण केली पाहिजे. ज्या तालुक्यात आपण जन्माला आलो आहे, ज्या मातीत आपण जन्माला आलो आहे, ती माती आणि तिचं पौराणिक काळापासूनचं महत्त्व जर आपण पाहिलं तर प्रभू रामचंद्रांचे पाऊली ह्या भूमीला लागलेत. जगाच्या पाठीवरचा सर्वात जर कर्ता पुरुष कोणता असेल तर ते महर्षी अगस्ती ऋषी होते, ज्यांनी प्रत्येक क्षेत्रात काम करून समाजाला जीवनकला शिकवली. शेती कशी करावी, विशेष म्हणजे पार शस्त्रागारापर्यंत अगस्ती ऋषींनी संशोधन केलं.
ज्या बाणाने प्रभू रामचंद्रांचा वध झाला तो अगस्त्येय बाणसुद्धा अगस्ती ऋषींनी तयार केला होता. कोणत्याच क्षेत्रात ते मागे नव्हते. अशा अगस्ती ऋषींच्या पावनभूमीमध्ये आपण त्यांच्यापासून काही शिकावं असं जर वाटत असेल तर त्यासाठी अध्यात्म, संत विचार ह्या सगळ्याच गोष्टी आवश्यक आहे. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य निर्मितीत सुद्धा संत तुकाराम महाराज आणि संत रामदास यांची भूमिका तितकीच महत्त्वाची होती. आज विठ्ठलाच्या अंगाखांद्यावर खेळणारे विविध जाती धर्मातले जे भक्त आहेत ते सगळं जर आपण वारकरी संप्रदायाचं जीवन आपण पाहिलं तर आज समाजातली यादवी जर मिटवायची असेल तर तोच संत विचार आम्हाला महत्त्वाचा वाटतो. अशा एका दूरदृष्टीनं हा कीर्तन महोत्सवाचा सोहळा या तालुक्यामध्ये आपण आयोजित केलेला. तमाम नागरिकांना सांगेल, आपण कोणत्याही क्षेत्रात असा, विशेष करून शैक्षणिक क्षेत्रातल्या माणसांनी पण याकडं एक सकारात्मक दृष्टीनं पाहावं आणि संत विचार ऐकावेत आणि संत विचारानंच समाज पुढे घेऊन जाण्याचा आपला प्रयत्न कायम असावा. एक नवा आनंद आपल्याला निश्चित प्रकारे मिळेल. इतक्या उदात्त हेतूनं आम्ही हा महर्षी अगस्त्य आध्यात्मिक व सामाजिक प्रतिष्ठानाच्या वतीनं हा भव्य कीर्तन सोहळा आयोजित केलेला. आपण आर्थिक पण मदत करावी आणि या सोहळ्याचा श्रवणाचा लाभ पण आपण घ्यावा अशी आग्रही विनंती करून थांबतो. आज या ठिकाणी सर्व मीडियावाली मंडळी आमच्या पत्रकार परिषदेमध्ये आमचे मित्र आणि आमच्याबरोबर ह्या उत्सवात सक्रिय असलेले आमचे सोयरे मधुभाऊ नवले, त्याचबरोबर संप्रदायामध्ये खऱ्या अर्थाने पारंगत असे आमचे केदार महाराज, आमच्या कमिटीचे सदस्य बाळासाहेब भांगरे, वावळे पाटील, धुमाळ पाटील, देवकर पाटील, पापड पाटील आणि आपण सर्वजण. माझ्या अगोदर मधुभाऊनी आणि केदार महाराजांनी त्यांच्या मनोगतामध्ये त्यांची भूमिका मांडली. मी देखील या ठिकाणी या प्रतिष्ठानचा अध्यक्ष म्हणून महर्षी अगस्त्य आध्यात्मिक व सामाजिक सेवा प्रतिष्ठान अकोले तालुका ह्या प्रतिष्ठानने आपल्या तालुक्यात जे काही चांगले विचाराचे आणि परंपरागत आपल्या वेगवेगळ्या गावामध्ये ज्यांनी चांगलं काम केलं असे महाराज, मग आपल्या उंचकडकचे यशवंत बाबा, आपल्या कळसचे सुभाषगिरी महाराज, विठ्याचे शिवानंद महाराज, माळादेवीचे सुंदरगिरी महाराज आणि आपल्या शेटेमाळ्याच्या इथे बऱ्याच बालुगी बाबा, अशा पद्धतीनं यांचं खऱ्या अर्थाने पुण्यस्मरण या निमित्तानं आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. खरं तर मला एक काळ असा होता की प्रत्येक तालुकावाईज कीर्तन महोत्सव व्हायचे, गावांवाईज कीर्तन महोत्सव व्हायचे आणि ही खरी कल्पना माझ्या डोक्यात आली की आपल्या तालुक्यात देखील कीर्तन महोत्सव का होत नाही आणि मग तो कीर्तन महोत्सव व्हावा असं मला वाटलं आणि मी आमच्याच गावातले वावळे यांना म्हटलं, अरे आपल्या डोक्यात असं आहे की कीर्तन महोत्सव या तालुक्यात झाला पाहिजे. ते मला म्हटले आपण भांगरेंकडे जाऊ. भांगरे भेटले, भांगरे म्हटले मग आता आपण केदार महाराजांकडे जाऊ. केदार महाराजांकडे गेल्यानंतर मग ते सर्वजण माझ्याकडे आले. म्हटलं आता आपण कीर्तन महोत्सव करू, परंतु या कीर्तन महोत्सवासाठी जे काही आर्थिक मदत लागते त्यासाठी काही मंडळींची आपल्याला गरज पडेल. मग ते म्हणले काय करायचं? म्हणलं मग आपण मधुभाऊ नवलेंकडे जाऊ. मधुभाऊ म्हणले आपल्याला गायकर साहेबांची मदत घ्यावी लागेल, आमदारांची मदत घ्यावी लागेल, भांगरेंची मदत घ्यावी लागेल, सर्वांचीच मदत आपण या राजकीय क्षेत्रातील मंडळींची घेऊ आणि हा एक चांगला कार्यक्रम करू असं आमचं त्यावेळेला ठरलं. आणि त्या पद्धतीनं 20 साली हा कार्यक्रम ITI ग्राउंडवर फार मोठा आणि चांगला कार्यक्रम झाला. मधल्या काळात आम्हाला हा कार्यक्रम कंटिन्यू करायचा होता, परंतु कोरोनाच्यामुळे हा कार्यक्रम मध्ये 2 वर्ष बंद झाला. 1 वर्षात आम्ही पत्रिका छापल्या आणि गावोगाव पत्रिका वाटल्या, परंतु तहसीलदारांनी मधुवालांनी मला बोलून घेतलं की तुम्ही हा कार्यक्रम करू नका, लोक एकत्र आल्यानंतर इन्फेक्शन वगैरे प्रॉब्लेम होतील, कोरोनाची साथ चालू आहे. आम्ही त्या मिनिटाला तो कार्यक्रम बंद केला
आणि आता वातावरण चांगलं आहे म्हणून परत हा कार्यक्रम करायचा, अशा दृष्टीनं हा कार्यक्रम ह्या वर्षी आम्ही प्रतिष्ठानच्या वतीनं सगळीच मंडळी करतो आहे आणि तमाम तालुक्यातील जनतेला देखील आवाहन करतो आहे की भाऊनी सांगितल्याप्रमाणे, केदार महाराजांनी सांगितल्याप्रमाणे हा जो कार्यक्रम आहे हा धार्मिक कार्यक्रम आहे, आध्यात्मिक कार्यक्रम आहे. कारण शेवटी आपलं जे व्यासपीठ आहे हिंदू संस्कृतीचं, ते धर्माचं व्यासपीठ म्हणजे अध्यात्म आणि धर्म हा जर कसा असेल, कसा आपल्याला जागरच्या निमित्तानं जर तो जनतेपर्यंत पोहोचवायचा असेल तर त्याची ही माध्यम आहे. मग तो सप्ताह असेल, प्रवचन असेल, कीर्तन असेल, वेगवेगळ्या माध्यमातून हा कार्यक्रम आपण पोहोचवण्याचं काम करतो. आणि मग आपण ह्या तालुक्याच्या कीर्तनाच्या महोत्सवाच्या माध्यमातून ह्या तालुक्यातील जनतेला खऱ्या अर्थाने ह्या जे काही चांगले चांगले कीर्तनकार त्या क्षेत्रात पारंगत आहे त्या क्षेत्रातील कीर्तनकाराच्या माध्यमातून हा संप्रदाय आणि हा संस्कार, विचार, संस्कृती, धर्म हा लोकांपर्यंत पोहोचेल, हा खरा आमचा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे. आणि त्या दृष्टीनं अतिशय चांगले महाराज या कार्यक्रमासाठी उपलब्ध होणार आहेत. त्यांच्या कीर्तनाचा लाभ आणि विशेष करून आपले जे काही केदार महाराज आहे यांचं देखील या 7 दिवसाच्या काळामध्ये 3 जानेवारी ते 9 जानेवारी ह्या पिरियडमध्ये भागवत कथा ते 3 ते 5 या दरम्यान ते सांगणार आहे आणि बाकीचा कार्यक्रम हा कीर्तनाचा होणार आहे. तर बऱ्याच वेळेला धर्म, अध्यात्म, राजकारण याची सांगड बसते का नाही असे लोक वेगवेगळ्या ठिकाणी चर्चा करत असतात. परंतु फार तर मी काही सांगणार नाही, परंतु एक इतिहासाचा दाखला जरी घेतला की शिवाजी महाराजांच्या काळामध्ये त्यांनी देखील तुकाराम महाराजांची कीर्तन ऐकली, कीर्तनाला आले, त्यांचा अनेक चांगला विचार घेतला आणि त्याचा जरी आपण इतिहासाचं पान उचकून तो जरी आदर्श पुढं हा नेला आणि नेत आहे, नेणार आहोत, अशा पद्धतीनं जरी गेलो तरी मला वाटतं आध्यात्मिक आणि धार्मिक कार्यक्रम जीवनाच्या दृष्टीने काही वाईट नाही. खरं तर जन्म घेतानाच आपण कोणत्या जन्मात होतो माहीत नाही, कसे जन्माला आलो हेही माहीत नाही, आता मेल्यानंतर कोणत्या जन्माला जाणार आहे हेही माहीत नाही. परंतु मधला जो काळ आहे की जरा आणि व्याधी, जो काही खऱ्या अर्थाने हा जो काही मधला काळ काय आयुष्य जगू आपण, त्यामध्ये जे काही सुखदुःख आपल्याला मिळणार आहे आणि त्या व्याधीच्या काही भोगावा लागणार आहे त्या दृष्टीनंच आपलं जीवन जगत असतो. सत्ता, प्रतिष्ठा, संपत्ती याच्या पलीकडं आपल्या डोक्यात काहीच नसतं. फार तर राजकारण याच्याही पलीकडं आपल्या डोक्यात काही नसतं. पण त्याच्याही पलीकडं काहीतरी वेगळं आहे. त्याच्याही पलीकडं माणूस आणि माणुसकी जगणं हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. आणि ते कोण शिकवतं तर आपल्याला फक्त धर्म, नीती, मूल्य हे जे शिकवत असेल, संस्कार, संस्कृती, तर फक्त आपल्याला धर्म आणि ह्या धर्माच्या माध्यमातली हे साधनं शिकवतात. आणि म्हणून या ठिकाणी काही आमचे मित्र म्हणतात तुम्ही कशाला हे काम करता, काय करून जग का सुधारणार आहे. जग जर सुधारलं नसतं तर हा वारसा आजपर्यंत संप्रदायाचा चालला नसता. मित्रांनो, आपण अनेक मोठमोठाले महंत झाले, त्यांनी अनेक पैसा जमवला, त्या पैशाची विल्हेवाट कशी लावली आपण माहिती आहे. अनेक महंत हे आसाराम बापूसारखी माणसं जर डोळ्यापुढं आणली तर ते असे महात्मे जन्मून परंतु त्यांनी व्याभिचाराच्या माध्यमातून, भ्रष्टाचाराच्या माध्यमातून ते सर्व तत्वनिष्ठा लयाला लावल्या. परंतु हा संप्रदाय जेव्हापासून सुरू झाला तेव्हापर्यंत आजपर्यंत तो चालू आहे, पुढेही चालू राहणार आहे. आपल्याला आठवतं आहे कोरोनाच्या काळामध्ये ज्या वेळेला सक्ती केली की घराच्या बाहेर पडायचं नाही, घराच्या बाहेर पडायचं नाही म्हणजे दाराच्या खालीच यायचं नाही. मग काय करत होते लोक टाईमपासासाठी, कोणी नाश्ता करायसाठी भजे काढायचे, पोहे करायचे, दिवसभर खाऊन खाऊन त्यांची वजनं वाढली. शेवटी लक्षात आलं की सरकारच्या देखील लक्षात आलं की आपण यांना काहीतरी आता इतिहासातलं काहीतरी यांच्या डोळ्यापुढं आदर्श ठेवला पाहिजे. आणि आपण त्यावेळा काळामध्ये बघितलं, रामायण असू द्या, महाभारत असू द्या, ज्ञानेश्वरी असू द्या, भागवत असू द्या, यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने त्यावेळेला कोरोनाच्या माध्यमातून जनतेवर संस्कार करण्यात आले आणि ते संस्कार खऱ्या अर्थाने आम्हाला आज आदर्श ठरलेले. आणि म्हणून खरं तर जन्म घेताना पुनरपी जनन पुनरपी मरण, पुनरपी जनन पुनरपी जठरानी असा जो काही उल्लेख आहे की पुन्हा जन्म पुन्हा मरण. आणि आपण आता पुन्हा तेच करू राहिलेले, पुन्हा जन्म पुन्हा मरण. पुन्हा कुठं जाणार आहे याचं माहीत नाही, मोक्षाला जाणार आहे का मुक्तीला जाणार आहे, स्वर्गाला जाणार आहे हे माहीत नाही.
परंतु माझा जो अभ्यास झालेला आहे की निश्चितपणे आपल्याला पुनरपी मरण आणि पुनरपी जनन हेच आपल्या वाट्याला आहे आणि त्यातून उद्धारायचं असेल तर भाऊनी सांगितल्याप्रमाणे मग भागवत असू द्या, भगवद्गीता असू द्या, ज्ञानेश्वरी असू द्या, ना आपला अभ्यास होऊ द्या, ना पाठांतर होऊ द्या, पण वाचताना उच्चार जरी झाला तरी त्याचं पुण्य जे आपल्याला मिळतं ते निश्चितपणे आपल्याला पुढच्या मार्गाला आपल्या जन्माला गती मिळाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून फारसं काही या ठिकाणी मी लांबवता हा जो काही कार्यक्रम आहे या कार्यक्रमामध्ये सगळ्यात प्रथम जे काही कीर्तन आहे ते आपल्या 3 जानेवारी 2023 शंकर महाराज शेवाळे अतिशय चांगलं कीर्तन आहे. त्याचबरोबर धर्मभूषण ॲडव्होकेट हबप श्री शंकर महाराज शेवाळे यांचं कीर्तन होणार आहे. त्याचबरोबर 4 तारीख 2023ला विद्यावाचस्पती ॲडव्होकेट श्री जयवंत महाराज बोधले यांचं देखील पंढरपूर इथले ते महाराज आहे यांचंही कीर्तन त्या तारखेला होणार आहे. सर्व कीर्तनं 7 ते 9 ह्या दरम्यान होणार आहे. 9 नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे आणि अशा पद्धतीनं पुढे देखील 5 जानेवारी 2023ला भागवताचार्य श्री हबप तुकाराम महाराज मुंडे शास्त्री परळी वैजनाथ यांचं कीर्तन होणार आहे. त्याचबरोबर शुक्रवार हबप श्री गुरु योगीराज महाराज गोसावी संत एकनाथ महाराज यांचे विद्यमान वंशज पैठण यांचं कीर्तन होणार आहे. त्याचबरोबर 7 तारखेला विद्या विनोद वैभव हब श्री केशव महाराज उखळीकर हे अतिशय विनोदी कीर्तनकार आहेत. तुम्हा आम्ही अनेकदा वेळेला या सर्व कीर्तनकारांचे आपण टी व्हीवर ही कीर्तनं ऐकलेली आहेत आणि आपल्याला प्रत्यक्षात ते महाराज भेटून यांची कीर्तन आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. त्याचबरोबर 8 तारखेला रविवारी वारकरी भूषण हबप श्री ज्ञानेश्वर महाराज कदम छोटे माऊली आळंदी यांचं देखील कीर्तन चांगलंच आहे. त्याचबरोबर शेवटचं कीर्तन काल्याचं कीर्तन सोमवारी 9 जानेवारी 2023 रोजी सकाळी 10 ते 12 वाजता समाज प्रबोधनकार धर्माचार्य हबप निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचं काल्याचं कीर्तन होणार आहे. निवृत्ती महाराज आपल्याच तालुक्यातले आहे. अतिशय चांगलं कीर्तन ते करताय तुम्हा आम्हाला सर्वांना माहीत आहे आणि म्हणून याप्रमाणे 3 जानेवारी ते 9 जानेवारीपर्यंत वरील महात्म्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. त्या कार्यक्रमासाठी तालुक्यातील सर्व जनतेनं युवकांनी देखील या कार्यक्रमाला यावं आणि एक संस्कार संस्कृतीचं हे जे विद्यापीठ आहे त्याच्या माध्यमातून या सप्त्याच्या माध्यमातून जे नामवंत कीर्तनकार या ठिकाणी तुम्हा आम्हाला जे काय प्रबोधन करणार आहे त्याचा लाभ घ्यावा आणि पुन्हा एकदा संस्कार संस्कृती जतन करण्यासाठी ह्या कार्यक्रमाचा उपयोग व्हावा. खरं तर समाजाचं प्रबोधन व्हावं यासाठीच हा कार्यक्रम आहे म्हटलं तरी चालेल. कारण अलीकडं संस्कार संस्कृती हे विचार लोप पावत चाललेले आहे. परदेशाची संस्कृती आता सध्या भारत देशातसुद्धा डोकवायला लागलेली आहे आणि त्याचे परिणाम दुष्परिणाम आपण युवकांमध्ये देखील बघतोय. तर युवकांनी देखील या कार्यक्रमासाठी अवश्य उपस्थित राहावं. पुन्हा एकदा मी आमच्या अगस्ती प्रतिष्ठानच्या वतीनं आमच्या कमिटीच्या वतीनं आमचे मधुभाऊंच्या वतीनं केदार महाराजच्या वतीनं भांगरे वावळे या सर्वांच्या वतीनं पुन्हा जनतेला आव्हान करतो तालुक्यातील जनतेला सर्व तालुक्यातील जनतेनं ह्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि ह्या कार्यक्रमाच्या शेवटी जो महाप्रसाद आहे त्यासाठी ज्याला येता शक्य होईल त्यांनी ती देणगी केदारकर महाराजांकडे जमावी. भंडारा द्यायचा असेल, कोणाला साखर द्यायची असेल, कोणाला गोडधोड द्यायचे असेल, वेगवेगळ्या प्रकारचं जे देण्यासारखं आहे महाप्रसादासाठी ते आपण सर्वांनी द्यावं ही पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अगस्त्य महर्षी आध्यात्मिक व सामाजिक सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं सालाबादप्रमाणे हे जे काही सप्त्याचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे या सप्त्याची माहिती जाहिरात नव्हे प्रचार आणि प्रसार या संपूर्ण तालुक्यामध्ये व्हावं यासाठी प्रतिष्ठानच्या वतीनं तालुक्यातील पत्रकार प्रिंट मीडिया यांना आमंत्रित केलं होतं आणि आमच्या आमंत्रणाला आपण सर्वांनी मान देऊन
खऱ्या अर्थाने या प्रतिष्ठानचं जे कार्य आहे हे आपण या तालुक्यामध्ये नव्हे तर जिल्हा आणि महाराष्ट्रभर करणार आहात. त्यामुळं या प्रतिष्ठानच्या वतीनं मी सर्व पत्रकारांचं, प्रिंट मीडियाचं आभार मानतो. जय हिंद.